गुड मॉर्निंग पब्लिक, वेलकम टू बॅक माय न्यू व्लॉग. तर आता आपण जातो शाळेला. तर शाळेला जाऊया चला, कारण की पहिला आपण 5 मिनिट लेट झालो. आणि आज ना आपल्याला हिंदीची वही कंप्लीट करायची होती. जसं की तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आपल्याला हिंदीची वही कंप्लीट करायची होती. आपण ना सकाळी 7 वाजता उठलो. 7 वाजता दररोज 8 वाजता उठतो, परंतु आज ना 7 वाजता उठलो आणि ते लिहिलो. फक्त आता 2 पेजेस बाकी आहेत, ते शाळेमध्ये जाऊन करूया आपण. तर आता त्याचं काय टेन्शन नाही आहे. तर आता जाऊया आपण शाळेमध्ये. तर चला जाऊया शाळेमध्ये. परंतु पहिल्यापासून आपण 5 मिनिट लेट झालेला आहे आणि 5 मिनिट जातील. तर आता आपण जाऊया शाळेमध्ये. तर चला जाऊया शाळेमध्ये. आता आपण जातोय शाळेमध्ये. आज तर सोमवार आहे आणि आज कोणच्या वह्या ते मलाच माहीत नाही. मला फक्त हिंदीची वही माहीत होती आणि तेवढं आपण केलं. आणि दुसरं कोणच्या वही असले तर मार खावा लागणार राव. तर आता बघूया काय होईल काय नाही आणि काय आहे. तर चला जाऊया आता शाळेत. तर पहिलं तर एक्स्ट्रा पिरियड आपला तवाच भरला 5 मिनिट पहिलं, आणि 10 मिनिट लेट झाला. पण ते 5 मिनिट हे 5 मिनिट. आता जाऊया शाळेमध्ये. तर आता आलोय आपण घरी. तर घरी आलो, जेवण वगैरे करूया. आणि ना आज आपल्या सरचा ना बर्थडे आहे, आणि बर्थडेसाठी सगळ्या मुलाकडून 50-50 रुपये काढले. माझ्याकडेच 1 रुपया नाही, तर कसं करा. तर मला पण 50 द्यायचे, पण 1 रुपया आपल्याकडे स्वतःकडेच नाही. पप्पाला फोन करायला गेला तर बॅलन्स पण संपले आपलं, समजताय तुम्ही. तर आपण गरीब परिस्थितीमध्ये आले. आता जेवण वगैरे करूया आणि जाऊया बाहेर. तर 50 रुपये आपल्याला पण द्यावं लागेल. तर कोण उधारी तर काढावेच लागेल. तर आता जाऊया आपण शाळेत. आणि शाळेत जाऊ मतलब जेवण वगैरे करून शाळेत जाऊया. आणि प्लॅनिंग सरचा बर्थडे कधी करायचा. आमचा ना एक ऑफ पिरियड आहे, म्हणजे खेळाचा पिरियड आहे, त्याच्यामध्ये करणार आहे आम्ही सरचा बर्थडे. तर आता जाऊया. जाऊन पोराकडून पैसे घ्यायचे. आता बसतो तर 100 रुपये जमा झालेले आहेत, आणि काही जणांकडून घ्यायचे आहेत आणि आपण स्वतः द्यायचे. तर बघूया किती होते जमा आणि कितीचा केक आणि काय काय. आता चला जेवण वगैरे करूया आणि मग जाऊया शाळेमध्ये. आता जेवण वगैरे सगळं झालं आपलं. तर आता जाऊया आपण शाळेमध्ये. शाळेमध्ये जाऊन आपलं तुम्हाला तर माहिती आहे, बर्थडेचं सगळं आपल्यावरती आहे. तर आपण जाऊया आणि पोराकडून पैसे काढूया आणि नंतर केक वगैरे घेऊन बर्थडे सेलिब्रेट करूया. तर आता जाऊया आपण शाळेमध्ये. सरचा बर्थडे आहे, परंतु मी सगळं करतो. सरला माहिती आहे का, सरला हॅपी बर्थडे पण म्हणाय नाही मी. फक्त सरनं दिलेले चॉकलेट तेवढे खाले आणि सरला हॅपी बर्थडे पण म्हणाय नाही. तर ते सगळं जाऊ द्या. तर आता जाऊया आपण शाळेमध्ये. चला. जसं की तुम्हाला म्हणतो आपल्या सरचा बर्थडे करायचा आहे. तर आता केक घेऊन जातोय. पैशाचे वगैरे जोड केलो सगळ्याने. तर आता केक वगैरे घेऊन जातोय. आता शाळेत जाऊ ना केक कापूया. आता बघूया प्रिन्सिपल काय म्हणाल मोबाईलसाठी. आता सरला तर विचारलं होतं, सरनं तर नाही केक नाही कापायचं म्हणत ते, परंतु आपण कापूया. आपला लास्टचा इयर आहे, म्हणजे लास्टचा 10वीचा वर्ष आता. केक वगैरे कापून आणि बघू काय म्हणतात काय नाही. सरनं तर नको म्हणाल ते, परंतु आम्ही दोघं समोर गेला. आपण काय बोला आता, कुणाला काय बोललो कुणाला राग येईल. परंतु सोडा, आता केक वगैरे घेऊन जातो मस्तपैकी आपण. तर जाऊन शाळेमध्ये कापूया. आणि आपला आता खेळायचा तास होता म्हणून आपण केक आणायला गेलतो. केक वगैरे कापलं, सगळं झालं आपलं. तर बँच तर बघा आताच तिथं तुम्हाला कवर दाखवतो. का इथं केकचा कवर आणि तिथं केक घेते हातचा कवर. आता हात वगैरे देऊन आले. तर आता वर्गात जायचं. मॅडम घेते नाही घेते काय माहिती. आता मी वाटते मॅडम घेईल का नाही. नाही बो, काय सांगता येत नाही. आता चला जाऊया आपण शाळेच्या चला. आता आलो घरी. तर घरी आलो, रेडी वगैरे झालो. तर आता जाऊया बाहेर. चला जाऊया बाहेर. आणि सरचा वगैरे बर्थडे आपण केलो, जसं की तुम्ही बघितलाच असेल. तर बर्थडे 1 नंबर झाला. तर काय सांगू, मूड ऑफ झाला होता आपण. तर आता जाऊया आपण बाहेर. तर बाहेर जाऊन बघूया कुठं जायचं कुठं नाही. आता तर जाऊया आपण बाहेर. तर पब्लिक आता वाजताय 9. तर आता आपण थोडं वगैरे काम करत होतो. ते आपलं काम करत म्हणजे इंग्लिशची वही जसं की उद्या द्यायची आपल्याला, ते कम्प्लीट करत होतो. म्हणून आपल्याला ब्लॉग घ्यायचं ध्यानातच नाही राहिलं. तर आता आपण 9:30 वाजले. तर आता आपण झोपू जाऊया, कारण की सकाळी जल्दी उठेल. तर कारण की काल तुम्हाला तर माहिती आहे हिंदीची वही कंप्लीट करायची होती. तर पब्लिक आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना बाय.